नमस्कार. तर हे बघा, मिशोकडून एक हे ट्रायपॉड स्टँड मागवलं आहे, सेल्फी स्टिक्स. तर याचा आपण रिव्ह्यू आज बघणार आहे. जे काही आहे ते मी क्लिअर करणार आहे. हा ब्लॅक कलरचा आलेला आहे. ह्याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत. ब्लॅक आहे, पिंक आहे, व्हाईट आहे, ब्ल्यू, ग्रीन, डार्क ग्रीन. ह्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत. फक्त 150 रुपयाला हा भेटलेला आहे. तर याचा रिव्ह्यू बघूया आपण. हे असं काहीसं आहे. जास्त मोठी याची साईज नाही आहे. एवढीशीच काही ती आहे साईज. कुठंही आपण घेऊन जायचं म्हटलं तरी इझिली घेऊन जाऊ शकतो आहे. न्यायचं काहीही अवघड नाही, कारण ह्याची साईज छोटी आहे, जास्त वजन नाही आहे, त्यामुळे आपण लगेच कसंही कॅरी करू शकतो. तर असं आहे. ह्याची साईज आपल्याला इथपर्यंत मोठी करता येते. सेल्फीसाठी वगैरे असं आपण यूज करू शकतो आहे. एवढीच ह्याची साईज आहे. ह्याच्यापेक्षा मोठी साईज होत नाही. जर आपल्याला काही व्हिडिओज रेकॉर्ड करायचे असतील यूट्यूबसाठी किंवा काही, तर आपल्याला ह्या स्टँडचा उपयोग होतो. हे असं दिलेलं असतं आहे. हे आपण याला 3 स्टँड आहेत असे. असं हे उभं राहते. हे आता जे वरचा भाग आहे हा, इथं मोबाईल लावू शकतो आहे आपण. हे कुठल्याही साईडला असं रोटेट होतं आहे. आपल्याला जसा व्हिडिओ घ्यायचा आहे तसा आपण ह्याचा रोटेट करू शकतो आहे. उभा, आडवा, तिरका म्हटलं तरी तिरकाही करू शकतो आहे. कसा आपल्याला जसा व्हिडिओ घ्यायचा आहे त्या अँगलने आपण व्हिडिओ घेऊ शकतो आहे. तर जर असा मोबाईल उभा अडकवायचा असेल तर हे एका साईडून असं हे स्प्रिंग टाईप आहे. ह्याची साईज वाढते. असं मोबाईल यात ॲडजस्ट करू शकतो आहे असा. व्यवस्थित असा मोबाईल ह्याच्यामध्ये बसतो आहे. आपल्याला हे आडवं करायचं असेल तरी हे आपण रोटेट करून हे आडवा मोबाईल आपण ठेवू शकतो यात. जेवढा आपल्याला असा व्हिडिओ घ्यायचा आहे, इथं ॲडजस्टमेंटसाठी हे स्क्रू आहे. जसं आपल्याला हे करायचं आहे स्टँड इकडे किंवा इकडे, जसं आपल्याला असं घ्यायचं असेल तसं घेऊन आपण इथं फिट करू शकतो हे. आपल्याला जर समोरच्या साईडून म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याने जर व्हिडिओ घ्यायचा असेल, तर आपण पुढेही असं करू शकतो कॅमेरा. किंवा जर इकडून घ्यायचं असेल बॅक साईडून तर बॅक साईडलाही होतं आहे. फक्त काय आहे, जेव्हा आपण व्हिडिओ घेणार तर खाली हे 3 स्टँड दिलेत बघा. पण जेव्हा आपण असं थोडासा मोबाईल तिरका किंवा सरळ रेषेत नाही, ह्या साईडला जेव्हा असा कल्ल्यासारखा वाटतो मोबाईल, तेव्हा स्टँडही कम्फर्टेबल नाही राहत. काय होतं बघा, हे मोबाईलचं जास्त ओझं आणि हे हलका असल्यामुळे हे असं पडलं जातं. तर ह्यासाठी फक्त आपण आहे ना सरळ स्ट्रेट जर ठेवला मोबाईल व्यवस्थित तरच हे कम्फर्टेबल उभं राहते. नाहीतर जर तुम्हाला असा व्हिडिओ घ्यायचा असेल पुढचा तिरका करून आपले किचनचे वगैरे, तर मला असं वाटतं आहे इथं काहीतरी जुगाड केला पाहिजे. म्हणजे इथं काहीतरी तुम्ही असं वेटवालं काहीतरी असं ठेवलं पाहिजे, म्हणजे ते कम्फर्टेबल उभं राहील.
त्याचा मेन प्रॉब्लेम हा आहे की ते असं पाहिजे असं आपल्याला स्टँडिंग नाही होत. बाकी आपण जर असं एका सरळ मोबाईल एकदम लाईनमध्ये असं सरळ लाईनमध्ये असं ठेवला तर व्यवस्थित ते उभं राहते. बाकी काही प्रॉब्लेम नाही. फक्त जेव्हा आपल्याला पुढचा व्हिडिओ घ्यायचा असेल तिरका जेव्हा आपण मोबाईल रोटेट करू तेव्हा ते ह्याच्यामुळे व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही. जर आपल्याला ब्लूटूथ कनेक्शन आहे बघा ह्याला, हे जेव्हा बटन दाबून धरलं ह्याच्यामध्ये ब्ल्यू लाईट लागते बघा की हा ऑन झाला आहे. आपण ब्लूटूथ कनेक्ट करून मोबाईलला इझिली ते फोटो वगैरे असे लांबून काढू शकतो. हे काही वेळानंतर बंद होतं आहे ब्लूटूथ बंद केल्यानंतर, किंवा जर बंद करून ठेवायचं असेल तर बटन प्रेस करून ठेवायचं, इझिली ते बंद होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला उभे राहून व्हिडिओज करायचे असतील, म्हणजे असं उभं राहून आपण जर कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हटलं तर तो पूर्ण असा लांब नेऊन ठेवायला पाहिजे, तेव्हा आपण त्यात पूर्ण दिसणार. कारण ह्याची साईज कमी आहे, छोटी साईज असल्यामुळे. नाहीतर टेबलवर किंवा कशावर तरी उंच असं ॲडजस्ट करावं लागणार आहे तर आणि तरच आपले व्हिडिओ येतील. नाहीतर ह्याच्यामध्ये फक्त अर्धा पार्ट आपला ह्याच्यामध्ये दिसणार आहे, रेकॉर्ड होणार आहे, पूर्ण असं दिसणार नाही. कारण ह्याची साईज आहे छोटी. हा आपल्याला वरती टेबलवर किंवा कशावर तरी ठेवून आपली साईज कॅमेरा बघून ॲडजस्ट करावा लागणार आहे. बाकी ठीक आहे. तर असा होता ह्याचा रिव्ह्यू. पाहिजे असेल तर घेऊ शकता.